कोपरगावात डासांचा प्रादुर्भाव वाढला. नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी उपाययोजना करा. राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. कोपरगाव शहर आणि नगरपरिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छ व गाळ मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोपरगावकरांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 16 रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असे म्हटले आहे की गेल्या काही आठवड्यांपासून कोपरगाव शहरात डासांची संख्या झपाट्याने वाढत असून सायंकाळच्या वेळी नागरिकांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला असून याचा विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील अनेक प्रभागांमध्ये गाळ मिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जात आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करून दोष दूर करावेत व नागरिकांना स्वच्छ गाळविरहित पाणीपुरवठा करावा. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये औषध फवारणी मोहीम राबवून डासांचा समूळ नायनाट करावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, संदीप कपिले, अरुण त्रिभुवन, रमेश गवळी, फकीर कुरेशी, सचिन गवारे, वैभव कानडे, गणेश गोसावी, मनोज नरोडे, मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व सर्व पदाधिकारी कोपरगाव शहरामध्ये गेल्या 2.5-3 महिन्यापूर्वी नगराध्यक्ष व जी बॉडी या ठिकाणी तयार झाली. पण आपण एक बघितलं असेल कोपरगाव शहरामध्ये का डासाचं खूप साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे रोगराई, आजार असे वाढण्याची खूप शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो का लवकरात लवकर या कोपरगाव शहरामध्ये डास फवारणी असेल, स्वच्छता असेल, ही लवकरात लवकर चालू करावी म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्व नगरसेवक निवेदन देण्यासाठी आलो होतो. आम्ही ॲक्च्युली तक्रारी अशा केल्या का ज्या ठिकाणी चेंबरचे ढाबे असतील ते ढाबे या ठिकाणी टाकले जात नाही आणि काही ते कुठेतरी दुजाभाव केल्यासारखं काही नगरसेवकांना फोन केल्यानंतर तो जो संबंधित ठेकेदार आहे तो काहीतरी दुसरे उत्तर या ठिकाणी देतोय का यांचे कामं करायचे, त्यांचे कामं करायचे नाही, अशा पद्धतीचे उत्तर या ठिकाणी त्या ठेकेदाराकडनं, संबंधित ठेकेदाराकडनं आम्हाला भेटत आहे. त्यामुळे ती एक तक्रार आम्ही या ठिकाणी केली. आणि जी स्वच्छता आहे का आपण बघितलं असेल का जो कचरा या ठिकाणी साचवला जातो तो कचरा या ठिकाणी उचलला जात नाही, ती सुद्धा संबंधित तक्रार आम्ही मुख्याधिकारी साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या काही प्रभागातील समस्या संदर्भात या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं कोपरगाव शहरात आपण बघतोय 1.5-2 महिन्याच्या कालखंडामध्ये औषध फवारणी होणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं होतं. परंतु आता औषध फवारणी तातडीने करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांकडे केलेली आहे. अनेक भागामध्ये या ठिकाणी मच्छर वाढलेले असल्यामुळं मलेरिया, डासाचं प्रमाण जास्त आहे आणि आरोग्याला धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी औषध फवारणी करावी. आणि दुसरं काही भागामध्ये त्या ठिकाणी गाळ मिश्रित पाणी येतं, त्या पाण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मुख्याधिकारी साहेबांना विनंती राहील की आपण या ठिकाणी आम्ही ज्या दिलेल्या निवेदनाचा आपण एक गांभीर्याने विचार करून या ठिकाणी आमच्या जे काही मागण्या आहेत त्या तातडीने या ठिकाणी पूर्ण कराव्यात. काही भागातील नगरसेवकाच्या त्या ठिकाणी जे काही गटरीवरचे धापे आहेत त्या भागातील प्रत्येक भागातील काही ढाब्यामध्ये त्या ठिकाणी धापे बसवणे गरजेचं आहे गटरीवरती. त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मुख्याधिकारी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनंती राहील काय आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा तातडीने या ठिकाणी आपण पाठपुरावा करावा. त्या ठिकाणी आम्हाला पुढचं कोणतेही पाऊल उचलण्याची वेळ या ठिकाणी येऊ नये अशी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनंती आहे. आज आम्ही जे काही आमच्या मागण्या केलेल्या आहेत तातडीने त्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी.